नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मानदेशातल्या धुळदेव गावातील धुळोबा यात्रा सध्या सुरू आहे. आज पान भंडारा आहे आणि हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत. आपण ज्या ठिकाणी उभा आहे ती आहे खाऊ गल्ली. या ठिकाणी मेवा मिठाईची सगळी दुकान आहेत. या यात्रेमध्ये मेवा मिठाई भक्तांनी मेवा मिठाई घेतल्याशिवाय यात्राच पूर्ण होऊ शकत नाही. आणि हे मेवा मिठाईवाले दरवर्षी परंपरेप्रमाणे ते येतात, आपली दुकानं मांडतात. इथले भाविक भक्त देवाचं दर्शन घेतात, जिलेबी खातात, भजे घेतात, मेवा मिठाई घेतात आणि खूप उत्साहात यात्रा पार पडते. आपण इथल्या स्थानिकांना बोलूया. नमस्कार, माझ्यासोबत आहेत सागर मासाळ. हे या गावचे नागरिक आहेत आणि आता सध्या ते कृषी अधिकारी आहेत. क्लास 2 अधिकारी झालेत आणि काल मानदेश रत्न पुरस्कार त्यांना भेटलाय. काय सांगताल? सर्वप्रथम मानदेश प्राईमचं धन्यवाद की त्यांच्याच नियोजनातून तो कालचा कार्यक्रम झाला. अत्यंत चांगला कार्यक्रम होता. जेणेकरून जे काही गुणवंत आणि जे ज्यांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर जे काही कमवलं त्यांचा एक सत्कार व्हावा या दृष्टीनं तो कार्यक्रम होता. अतिशय चांगला कार्यक्रम झाला. आत्ताच आम्ही पानभंडारा कार्यक्रम उरकून आलेलो आहे. मासाळाच्या मानाचा तो कार्यक्रम असतो आहे आणि या यात्रेमध्ये आलेल्या सर्वच भाविक भक्तांचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे. आणि या यात्रेमध्ये तुम्ही बघू शकताय, मला वाटतं गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा लहानपणापासून ही यात्रा अनुभवत आहे. कसं आहे यात्रेत काय घडतं? म्हणजे जुनी सगळी माणसं गाठ पडतात, मित्रमंडळी गाठ पडते, काय असतं मी आधीच ठरवलं होतं. म्हणजे शासकीय नोकरीत असताना सुद्धा आधीच मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं होतं की बाबा मला यात्रेला जाण्यासाठी तरी सुट्टी पाहिजे. कारण असं की मी पहिल्यापासून ही यात्रा बघत आलो. यात्रेला येतो कारण यामध्ये आपल्या जे गावाकडे सर्व पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, या सगळ्यांच्या भेटी होत असतात आणि त्याच अनुषंगानं सर्वांशी बोलणं चालणं होत असते. आणि आपल्या धुळोबा देवाच्या कृपेनंच ह्या सर्व गोष्टी चालल्या. त्या देवाच्या उत्साहात सहभागी झालेल्याचा एक वेगळाच आनंद असतो आहे आणि ते एक खूप वेगळं वातावरण असते आणि तेच अनुभवाला या ठिकाणी यावर्षीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळत आहे. खरं तर मंडळी, या धुळोबाच्या यात्रेमध्ये परराज्यातून देखील लोक येतात, कर्नाटकमधून देखील भाविक येत असतात आणि यात्रेच्या निमित्ताने धुळदेव गावात एक प्रकारची दिवाळी असते. पै पाहुणे सगळे घरी येतात, घर उजळून निघतं. आपल्यासोबत काय सांगताल, कसं असतं वातावरण यात्रेचं? यात्रेला आल्यानंतर एवढा आनंद होतो कारण सर्वांच्या गाठीभेटी होतात आणि यात्रा एक असा दिवस आहे की सर्व लोक एक ठिकाणी येतात वेळेत वेळ काढून. कारण देवाच्या दर्शनासाठी दुसऱ्या इतर सणाला माणसांना वेळ नसतो कारण आपल्या जॉबच्या ह्याच्या पाठीमागे सर्व मुंबई पुण्याला किंवा अदर राज्यामध्ये पण गेलेली लोक स्टेटमध्ये. पण ह्या टायमिंगला असं आहे की सर्व लोक एक साथ येतात आणि इतका आनंद मिळतो एक साथ आल्यामुळे. कारण की सर्वांच्या गाठीभेटी होतात, खूप आनंद होतो. मग त्याने सांगितलं एक वेळ दिवाळीला यायला जमत नाही, दिवाळीला नाही येत पण यात्रेला येतात. श्रद्धा आहे धुळोबाची. म्हणजे वर्षभर आपल्या कामामध्ये माणूस व्यस्त असतो पण यात्रेनिमित्त आवर्जून येतो. हो, यात्रेनिमित्त येतो कारण की देवाचं एवढं सत्पना आहे की त्याच्यासाठी वेळेत वेळ काढून ही एक दिवस तरी आम्ही ॲडजस्टमेंट करतोच. कारण की दिवाळी किंवा बाकी इतर सणांचं आम्हाला एवढं काही म्हणजे हे नसतंय. पण यात्रा एक असं आहे ना की आपलं देवच एवढं त्याचं मोठी कृपा आहे, त्याच्यामुळं आम्ही असं वेळेत वेळ काढून त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, आम्हाला त्याची उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे आम्ही वेळेत वेळ काढून येतो यात्रेसाठी आणि आमची सर्व लोक त्यावेळेसच भेटतात आम्हाला. मग ते एक वेगळा आनंद असतो. हां, तुमचा काय अनुभव आहे यात्रेत? तुम्हाला आता सगळे मित्रमैत्रीण जुने भेटणार तुम्हाला. मी लहानपणापासून इथंच शाळेत शिकली, इथंच राहिले आणि लहानपणापासून यात्रा बघते तर खूप छान वाटतं. आणि आत्ता मी बाहेर असते, पुण्याला असते, मग फ्रेंड्स लोक कोणी भेटत नाही पण यात्रेला आल्यावर A to Z भेटतात, ओळखता पण येत नाहीत. इतका दिवसाचा गॅप झालेला असतो की फ्रेंड्स लोक आता लहानपणी चाइल्डहूडमध्ये जेवढी मुलं होती, मैत्रिणी होत्या, मुली होत्या, मुलं होती, ती लोक मग सगळी यात्रेला येतात ना, गावच्या यात्रा असल्यामुळं
त्याच्यामुळं मग सगळी भेटतात, खूप आनंद होतो आणि कुलदैवताचं बी दर्शन होतं, मग ते थोडंसं भारी वाटतं आणि देवाचे खूप सारे रिच्युअल्स आहेत ते बघून खूप आनंद होतो. त्यामुळं यात्रेसाठी सुट्टी नसली तरी काही करून सुट्टी काढून यावं असं खूप ओढ लागलेली असते. आधीपासूनच प्लॅनिंग चाललेलं असतं महिनाभर की यात्रेला जायचं आहे आपल्याला. सुट्टी ॲडजस्ट केलीच पाहिजे कसल्या परिस्थितीत, मॅनेजरला वगैरे रिक्वेस्ट करून सुट्टी काढून आलोय आम्ही यात्रेला. काल तर आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला 2 शब्द बोलण्याचा मौका दिला आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन जे व्हिडिओ काढता ते इतकं उत्कृष्ट काम करताना आणि तुम्ही असं काम करत राहा, आम्ही तुम्हाला फॉलो करत राहील, लाईक करीत राहील. कारण की महाराष्ट्राचा असं आपल्या गावात असं कोणीतरी एक व्यक्ती आहे की ते आपल्यापर्यंत ते मेसेज पोहोचवते. त्यामुळे तुमचं दोघांचाही खूप धन्यवाद की आम्हाला 2 शब्द बोलण्याचा मौका दिला. नक्कीच. खरं तर मंडळी, यांनी जे कौतुक केलं आहे हे यांच्या शब्दातून नाही तर सगळ्यांच्या भावना यांनी मांडल्यात. म्हणजे आता 5-6 लाख फॉलोअर झालेत, त्या सगळ्यांच्या भावना आनंद आहे, कारण की आपल्या एवढ्या छोट्या गावातला मुलगा एवढी मेहनत घेऊन ज्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पुण्या मुंबईला पोहोचवते म्हटल्यानंतर एवढा वेळ कुणाकडे नाही. सगळी लोक आपल्या संसारात बिझी आहेत आणि आपल्यासाठी आपल्याला जाग्याला बसून ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य नाही. हे तुम्ही करता, तुमचं खूप खूप धन्यवाद. मी आवर्जून सांगेन की प्रत्येक वेळेला म्हणतो की जसं ग दि माडगुळकरांनी आपल्या पुस्तकातनं इथला मानदेश मांडला, इथलं जगणं, इथला संघर्ष, इथलं वास्तव, इथली माणसं मांडली, ते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मांडतो, वेगळे काय नाही. म्हणजे अति उत्कृष्ट रियालिटी तुम्ही दाखवता, पूर्ण रियालिटी दाखवता, तेच महत्त्वाचं आहे. कारण की पुण्या मुंबईला तर लोकांचं कसं राहतात, म्हणजे रियालिटी खरी गावाची आहे. गावाला राहतात कशी, खात्यात कशी, लोक कशी वागतात, त्यांचे संस्कार कसे आहेत, ते म्हणजे काय करू शकतात, ते कुठपर्यंत पोहोचले आहेत, हे दाखवण्याचं तुम्ही काम करता. हे एवढं मोठं काम कोणीही करू शकत नाही. तुम्ही जे काम करता ना, सगळ्यात म्हणजे एक मला त्याला शब्द नाही माझ्याकडं, एवढं छान काम करता. मला तर खूप आवडतं, कारण माझा फुल सपोर्ट आहे तुमच्या ह्याला चॅनेलला. आणि मला असं वाटतं की मी जे हे काय सांगितलंय, जे बरेच लोक गावात आहेत, आपले जर माणूस पुढे जात असेल तर लाईक शेअर करावं. कारण लाईक शेअर केल्याने कुणाचं नुकसान होत नाही, पण आपल्या माणसाला सपोर्ट भेटतो, त्याला प्रोत्साहन भेटतो की बाबा मी पुढे काहीतरी करावं, की मला एवढे लाईक आहेत, शेअर आहेत. त्याला 2 पैसे यूट्यूबला जरी चालवलं तरी त्यांना काहीतरी त्यांच्या संसारातनं वेळ काढतात, तरी त्यांना काही फायदा होत असेल तर आपल्या लाईकमुळे होत असेल तर तुम्ही जरूर करा. आणि रिक्वेस्ट आहे माझी की जेवढी बी आपल्या गावातली इंस्टाला वगैरे लोक आहेत, या यूट्यूबला आहेत, त्यांना फॉलो करा, लाईक करा. कारण आपली लोक आपणच पुढे नेली पाहिजे. तुमची ओळख सांगा प्रेक्षकांना. माझं नाव रंजना दत्तात्रय मासाळ आहे. माझे मिस्टर आर्मीत होते, आता एक आर्मी आहेत. आणि मी एक हाऊसवाईफ आहे. माझा छोटा मोठा बिझनेस मी घरगुती करते, साड्यांचा वगैरे, ते टाईमपास म्हणून. पण मला असं वाटतं, मी माझ्याकडे इंस्टा वगैरे मी चालवत नव्हती, पण 6 महिन्यापूर्वी मी इंस्टा वगैरे डाउनलोड केलं आहे. पण मला असं वाटतं त्यानुसार मी बघत ना रोजचं, तर मला असं वाटतं की आपण लाईक केल्याने आपले पैसे जात नाहीत. मग एखादा व्यक्ती गावात राहून एवढी मेहनत करते. तुम्ही शहरात राहता, पण गावाकडचे जे काय व्हिडिओ आहेत तुम्हाला तिथं शहरात बसून बघायला आनंद भेटतो. खूप आनंद भेटतो. ते तर सांगितलं ना, तुम्ही मुंगी घाटातलं शूटिंग टाकलं, तुम्ही अंजनगावचं टाकलं. आपल्या धनगर समाजांसाठी तुम्ही जे काही विडिओ टाकता ते कोणी करत नाही. कारण धनगर समाज आपला जे आहे, सगळे मेंढपाळ लोक आहेत, कुणाला वेळ नाही. आणि सिटीत राहणारे ते सगळे बिझी लोक आहेत, कारण म्हणजे सर्व्हिसला आहेत, त्यांना कुठं वेळ नसतो. पण तुम्ही वेळ काढता, सगळं रियालिटी आपल्या धनगराची दाखवता. ह्याचा मला खूप म्हणजे खूप जास्त मला आवड आहे. म्हणजे आवडतं तुम्ही हे टाकता, ते मला बघायला पण आवडतं. आपल्या जातीला सपोर्ट करायला मला खूप आवडतं. आणि मला वाटतं की आपल्या जातीसाठी आपण का नाही लढायचं. आपली जर लोक पुढे जातात तर त्याला तुम्ही फॉलो करा, तुम्ही शेअर करा, तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधा, तुम्ही त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करा ना. ती काहीतरी करते, ती कशासाठी करते, ते त्यांच्यासाठी करते, बरोबर आहे, पण दाखवतेत ना तुम्हाला रियालिटी. बस, धन्यवाद. थँक्यू. काय सांगता, काय भावना आहेत यात्रेमध्ये? आज या धुळोबा यात्रेनिमित्त आम्ही पुण्यावरून आलो आणि ह्या लहानपण माझं ह्या गावामध्ये गेलेलं आहे. मी लहानपणापासून कमीत कमी 12वीपर्यंत इथंच ह्या गावामध्ये मी वावरलो आणि आज मी 17 वर्ष इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करून आज मी रिटायर आहे आणि पुण्यामध्ये मी सेटलमेंट झालेलो आहे. परंतु वर्ष आलं की मला ह्या यात्रेला एक उत्सुकता निर्माण तयार होते की बाबा आज आपली यात्रा जवळ आली आहे ना, आपल्याला जायचं आहे यात्रेसाठी. आणि खूप आनंद होतो, एक्सायटेड होतात, घरची मुलं एक्सायटेड होतात की आपल्याला यात्रेसाठी जायचं आहे म्हणून. आणि एकदम खूप आनंदाच्या वातावरणामध्ये आज यात्रेमध्ये आलो आणि खूप आनंद वाटला. आणि आपल्या गावातील असे एक मानदेश न्यूज प्राईज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे
जे काम करतात ह्याचा बी आम्हाला अभिमान वाटतो. या गावातून एक छोट्याशा गावातून एवढं मोठं काम आपण करत आहात, त्याच्याबद्दल तुमचंही आम्हाला अभिनंदन करावं असं वाटतं. आणि असंच तुमचा चॅनल अजून मोठी उन्नती हो, हीच आमची धुळोबाचरणी सदिच्छा. आणि असंच करत राहा. धन्यवाद. त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. खूप मजा आली. धन्यवाद. तर मंडळी असेच व्हिडिओ आपण यात्रेमध्ये सगळं कव्हरेज करणार आहे. ज्या घडामोडी घडत आहेत ते आम्ही प्रत्येक अपडेट तुम्हाला देत आहोत. व्हिडिओ पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.